चला आम्ही कुठे चाललोय आता? कुठे चाललोय आपण? बागेमध्ये. हा, मामांच्या आंब्याच्या बागेत चाललो ना. तिकडे तुमच्या आजीने झाडं लावले, आईनी. हा हा, पर्ण आईनी. कोणी? तुझी मम्मा नाही आली? तिला नाही न्यायचं? कसं वाटतंय? छान ना, गावाला आल्यासारखं वाटतंय, मस्त. सावंत काजू काढतायत. रुको 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 सबर कर. क्या है सावंत? ये एकच आहे, ओनली वन. आत्ताच एवढं उशीर आलं. ओले काजू. ए रे बेबा इकडे. कोणी कोणी आणलं? असं जंगल असतं कोकणात. भूत मला पुढे टाकून जातात, व्हिडिओ करायला मागे ठेवतात. इथं हातात 2 मोबाईल. कामं चालत शेतीची. हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आता व्हिडिओला झालेली आहे सुरुवात. आणि तुम्ही पाहिलंच आहे की आम्ही चाललो आहे मिस्टरांच्या मामांच्या आंब्याच्या झाडांच्या बागेमध्ये. तर इकडे कोकणामध्ये ना सगळ्यांच्याच अशा बागा असतात, आंब्याच्या, काजूच्या, फणसाच्या अशा बागा असतात, ज्याच्यापासून ते उत्पन्न मिळवतात आणि त्या उत्पन्नातून पूर्ण वर्षभर त्यांचं घर चालतं. तर खूप छान आहे की निसर्गाकडून त्यांना हे देणं आहे. हा, पण एवढं मात्र आहे की त्या झाडांची, त्या बागांची खूप काळजी घ्यावी लागते. खत पाणी वेळोवेळी द्यावी लागते. खत पाणी दिल्याशिवाय काही तुम्हाला झाड फळ देऊ शकत नाही व्यवस्थित. फळ जर चांगलं हवं असेल तर खत पाणी टाईम टू टाईम द्यावंच लागतं. तर कोणतं खत द्यायचं, कसं द्यायचं, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. तर बघा, पूर्ण असा जंगलाचा रस्ता आहे, जंगलातूनच जायचं आहे. थोडंसं भीती पण वाटत होती कारण मी सगळ्यात मागे राहत होती म्हणून. तर चला, मी 1 वर्षापूर्वी गेली होती इकडे बाग बघायला. खूप छान बाग आहे, मोठी आहे, खूप सारी झाडं आहेत. तर तुम्हाला पण आता दाखवते की कोकणामध्ये आंब्याच्या झाडांची बाग कशी असते. किती मस्त मोठी मोठी झाडं असतात आणि फळं किती सुंदर असतात. अजून काही म्हणजे सीझन गेलेलं नाही, थोडीफार फळं असतीलच जरी व्यापाऱ्यांनी काढली असली तरी पण. तर चला आता आपण बघूया मिस्टरांच्या मामांच्या आंब्याची बाग, म्हणजेच माझ्या सासूबाईंची माहेरची आंब्याची बाग. तर इकडे फणस ठेवलेले आहेत, बहुतेक ते खराब झालेले आहेत, म्हणजे खराब झाले असतील म्हणूनच बाहेर ठेवलेत. इकडे असं खूप फळं असतात, खूप ह्या सीझनला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची फळं असतात. आंबा, काजू, परत पेरू, आणखीन जांभूळ, करवंद आणि आळूसुद्धा असतात. आळूचीसुद्धा फळं असतात छान अशी. परत रातांबे, असे खूप वेगळी फळं असतात. परत ना उन्हाळ्यातल्या वेगळ्या वेगळ्या रानभाज्यासुद्धा असतात. पावसाळ्यातल्या तर असतातच, पण उन्हाळ्यातल्यासुद्धा असतात. पण मला जास्त माहिती नाही कारण मी जास्त तेवढं फिरलीच नाही. फिरली असती तर नक्कीच दाखवलं असतं. तर आता पावसातलं तर आपण नक्कीच बघूया, आमच्या इकडे पण मिळतात, ते तुम्हाला मी नक्कीच दाखवेन. तर आता आम्ही बागेमध्ये पोहोचलेलो आहे. मिस्टर मुलं तर आधीच पोहोचलेत, मी पण आता पोहोचले आहे. चला आता आपण बाग बघूया. आंबे काढले, पाऊस पडला, अजून आंबे राहिले.
कशाला हात लावतोय मग माहिती आहे ना खाजाने काय एक आम दिखाय ना मिठू दाखव कुठे दिसला आंबा हा बैठे आंबा काय काढला पप्पाकडे दे माझ्याकडे चला त्याला काढायचं आणि की तू घे गाइस ये बिट्टू मैंगो निकाल रहा है निघत नाही उसके आजी ने पेड़ लगाया है हे ना तुझी आई आहे ना अपर्णा आई तिने हे आंबे लावलेत सगळे कळलं का ही झाड ही झाड आहेत ना तुझ्या आईने लावलीत आंब्याच्या बागेत आल्या मिस्टरांच्या मामाच्या आंब्याच्या बागेत आमच्या सासूबाईंनी सगळी झाडं लावली बे बा तिकडे पाहिजे असेल तर तिकडे तिकडे आहे मामा चल जाऊया तिकडे बघ पप्पाकडे बघ का रे एवढी झोपता असं इथे पाहिजे बिट्टू इकडे पाहिजे आला मामा हा इथे पाहिजे म्हणजे तुझा चेहरा दिसेल पप्पाला हा दे चल मी दे फोटो काढते हा या बाबू या आमचा बाबू बघा झाडावर चढलाय बिट्टू माझा झाडावर चढलाय कसं वाटतंय गाईस तुला चांगलं भारी वाटतंय ना गाईस तू आता कसा उतरणार तसा जसा आलो तसा उतरशील तेव्हा एक वानर पण चढलेला आहे आमचं सोडू ना हे बिट्टू पकडू देणार आहे पडेल ती ते बघ कुठं पाय टाकला उभं कर ना आणखी तिला अरे राहशील दादा बघ कसं राहिलं तसं तिथे टेकून उभी कर तिला अशी हा तिथे टेकव हा इकडे मम्माकडे बघ मँगोच्या झाडावर चढली किया बिट्टू इकडे बघ बिट्टू बिट्टू आत्तूकडे बघ ना बिट्टू हा बरोबर आता बरोबर आता पकड त्यात आणि मम्माकडे बघा असं करा असं करा असं करा असं करा अरे वा मस्त मस्त असं काय हे जिंकले काय आम्ही चढवलं झाडावर तू उतर स्वतः बघू दे मला कसा उतरतोय बोला ना जसा गेलो तसा उतरतो असं अरे वा झूला झूल रही है मस्त 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 चलो गाइस अभी टाइम खत्म गाइस है ना गाइस चलो अभी आगे चलते हैं ना चप्पल लाव आगे चलो बबडे चप्पल लाव ना कोकम का झाड़ है हमारा फुल कोकम लगा है नीचे से ऊपर तक देखो गाइस ये सब पूरा कोकम है इधर से लेकर ऊपर तक कोकम लगा है पूरा गाइस ए कपडे ना लावू नको बाबू हा कोकम भेटले ना बाबडीला मला पण कोकम दिसला चल मला पण कोकम दिसला की आगाने चल कोकम ना रतांबे आणि या बघ हा खुटूस आहे ना खुटूसचा कोकम पण येतो चांगले कोकम येते कसलं बाबू पडलेले कोकम आहे रातांबे म्हणजेच कोकम रतांबे म्हणजे कोकम हा बोल बोल कोकम ते काय आहे आगे चलते हैं क्या क्या हस्बैंड दिखाते हैं इकडे मामा आहेत हा इकडे खत घालतात मामा झाडांना आम्ही तिकडेच राहिलो वाट बघत
बिट्टू दगडी मारायचं सोडून दे जरा. दगडीने मारले. लागला काय? बांधण पकडलं, हे बांधण पकडलं. कापायला लागतं. हा व बाबांनी काढलं बघ. कुठे दिसतो आणखी? हा त्या झाडाला आहे. अर्धा पिकलाय का? खांदी नको आपल्याला, खांदी लाकडे. तू नको जाऊ तिकडे. इकडे तू हे काय खाल्लंस? तू काढलेलं चांगलं कोकम. कुठलं खाल्लंस? आधी पडलेलं होतं. तर हे आंब्याच्या झाडांचं खत आहे, ज्याचं नाव आहे लोटस फिश मिल प्रोडक्ट, जे फिश मिलमध्ये मिळतं. म्हणजे काहीतरी मला वाटतं खराब झालेल्या माशांवरती प्रक्रिया करून बनवत असतील, काय माहीत नाही मला जास्त. तर ते खत आंब्याच्या झाडांना घातलं जातं, पण ते पावसाच्या आधी घालायचं असतं, पाऊस येण्याच्या थोडा आधी घालायचं असतं. आणि हा व्हिडिओ जो आहे ना, ते 10 दिवसापूर्वींचा आहे, जेव्हा मी गावी होती तेव्हाचा आहे. नाही तर तुम्ही म्हणाल की आता पाऊस पडायला सुरुवात झाली, मग आता कसं काय? तर 10 दिवसापूर्वींचा हा व्हिडिओ आहे. तेव्हा तिकडे जास्त पाऊस नव्हता, नुकतीच सुरुवात झालेली, तर तेव्हा लगेच हे खत घालायचं असतं. तर आता बघूया आपण की खत कसं घालायचं झाडाला. ते म्हणजे खत झाडाला घालण्याची काहीतरी एक प्रोसेस असते, म्हणजे त्या पद्धतीनेच घातलं पाहिजे, तरच ते झाडाला व्यवस्थित म्हणजे लागतं किंवा त्याचा फायदा होतो झाडाला. तर चला बघूया की झाडाला खत कसं घालायचं. इकडे बघा मामा खत काढतायत गोणीमधून. हे मिस्टरांचे मोठे मामा आहेत, आणि जे झाडाच्या इकडे खोदतायत ते मिस्टरांचे छोटे मामा आहेत. तर बघा असं त्यांनी गोणीमधून काढून घेतलं. तर आता झाडांना खत कसं घालतात ते पुढे पाहूया आपण. हा, मला वाटतं ते मातीमध्येच काहीतरी मिक्स करत असते. मासे कोसलेले. हा, त्याच्यावर मासं तर लिहिलेलं आहे, माशांचं चित्र. माशांची कंपनी होती ते मेजो एमआयडीसी रत्नागिरी. हे होतं ना कुसलेले मासे वगैरे. एक याला मँगो भेटला. वास काय होतो तिकडे एमआयडीसी. तर हे बघा असं झाडाच्या बुंद्याजवळ खोदकाम करायचं. पूर्ण तिथली जी माती आहे ना ती खोदायची, म्हणजे त्या मातीमध्ये खत सगळं मुरलं पाहिजे. खत घालायचं म्हणजे झाडावरती खत नाही घालायचं आहे, तर झाडाच्या बुंद्यापाशी खत घालायचं आहे. त्याच्यासाठी झाडाच्या बाजूची पूर्ण गोलाकार माती जी आहे ती कुदळ्यांनी कुदळून घ्यायची, म्हणजे अशी कुदळतात कुदळ्यांनी, जसं कुदळून घ्यायचं, जसं नांगरतात तसं कुदळतात, तशी व्यवस्थित सगळी कुदळून घ्यायची. म्हणजे झाडाच्या बुंद्याजवळची सगळी माती आहे ती फोडून घ्यायची आधी व्यवस्थित, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला खत घालायचं आहे. कारण खत आतमध्ये गेलं पाहिजे मातीमध्ये त्याला पोषण मिळेल झाडाला, तरच पीक चांगलं येईल, फळ चांगलं येईल. त्याच्यासाठी मातीमध्ये मुरलं पाहिजे, म्हणून खत बुंद्याजवळ घालायचं आहे. बघा आता मामा खत घालतायत. हे पूर्ण बुंद्याच्या गोलगोल असं सगळीकडे खत घालायचं त्या मातीमध्ये, आणि मग नंतर परत ते म्हणजे सगळे जेवढं आपण खोदलंय सगळं परत बंद करायचं. का तर ते खत म्हणजे बाहेर जायला नको, पावसाने वाहून जायला नको, म्हणून ते परत पूर्ण बंद करायचं आणि झाकून ठेवायचं असतं खत. म्हणजे त्याचं अजून कंपोस्ट होतं, म्हणजे त्याचा चांगला फायदा होतो झाडाला. जर असं पूर्ण झाकून ठेवलं तर ते जात पण नाही वाया, आणि झाडामध्ये मुरतं, म्हणजे मातीमध्ये चांगलं मुरतं, आणि माती मग चांगलं पीक देते. तर अशा प्रकारे आंब्याच्या झाडांना खत घालायचं असतं पावसाळ्याच्या आधी. ह्याच्या पुढे पण अजून एक प्रोसेस आहे, पण ती थोडी नंतर करायची असते. तर मी तेवढा दिवस राहिली नाही, त्याच्यामुळे पुढचं काही मी तुम्हाला सांगू शकत नाही, सॉरी. काढशील डोळ्यामध्ये. थांब त्याला काढू दे जवळ. त्यालाही काढू दे, मग तू 2 काढ. नको चप्पल काढू. माशी वाले फळमाशी ती वाले बघ ना, काढ. ती बघ किती आहे त्या. 2-3 आहे. थांबा मामा, चप्पल काढते मला. अरे खांद्यावर उभी राहा, नाही ते काढ आता, काढ चल. खांद्यावर उभी राहा ना. काढ काढ. झोंबी चालली आंबे काढायसाठी. भाऊ पडेल खाली, उपयोग काय मग त्याचा? तो खालचा तिला ठेव.
काढ तर पकडले त्यांनी बेबा काढ तू. पकड सोड त्याला खाली, चल तू काढ. आंबा पाहिजे काढून. काम हा चल मी याने काढला लुलूनी काढला. तिथे वरती थोडा सांग. काढ बेबा. पकड तू त्याला पकड. याला लोक वरती काढ, वर सांग ना वरती. हा 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 थांब थांब हा पकड हा पकड हा पकड काढ तू हा पकड. मला खांद्यात बसवलं. भीती वाट. हा चालेल. अरे मला घे आता. आता कसं घेणार. मँगो तू काढला ना. मी 2 खाल्ले. होय तर तिने पण 2 काढले. तिकडे एक काढला ना. चल उठ आणि घे. असं कुठे चाललाय. मला काय माहित. पोरांनी मँगो काढले त्यात आम्ही घेऊन चाललोय घरी. बघा पोरं पण मँगो घेतले बिचाऱ्यांनी, उचलून घेतात पोरांनी पण. चला जाऊया. मामा तिकडे झाड तोडतायत, जे झाडं सुकलेत ती. रे बाबा बघ किती उंचावर चढले बघ. अरे तुम्ही ते बघ बघ. बघ बाबा किती उंचावर चढले. कुठे आहे कुठे आहे. हा दिसला दिसला बरोबर आहे. आई ह्या आंब्यावर आहे. हाय दिसला पण कोण काढेल तो आता. कोण करेल. चढू शकतो. काय नको राहू दे. चढू शकतो. लाकडावर नाही तिथे. घ्यायचे न्यायचे आईला लाकडं. काजूचं झाड मग. आता इकडे काजू आहे का वाजलं. आता पप्पाची भाजी आली. टाका. रस्ता. हे घे. या बेबा. हे घे. तुझा आंबा. चल छान. तुझ्याकडे 2 माझ्याकडे 1 आंबा आहे. उलटाच पडलाय तो. चल जातो यांना घेऊन. कुठे जायचं. चल या कुठे गेला अंकल. अंकल लवकर या. हे अनिकेत घेर त्याच्या हातातलं एक त्याला जड झालंय. चल ये लुलू. अंकल चल ना पर्यावर. चल ना अंकल जरा पर्यावर. पर्यावर म्हणजे काय असतं ग. अंकल अंकल पर्यावर काय असतं. पण पर्यावर अंकल वॉटरपूलला. अंकल पर्यावर म्हणजे वॉटरपूलला. चला चल चला चला. ते बघ घेतलंय ते पण द्यावं पडतंय. मामा तिकडे एक झाडाच्या तिकडे काका चढलेत ना आंब्यावरती. हा पायरी आंबा टोक असतं म्हणतात. तिकडे एक दिसला. त्याला पायरी आंबा म्हणतात. काका आहेत ते. बाबा आहे तिकडे. कुठचे बाबा आहेत ते. तिकडे आंबा हे बाई ते बाबा आहेत. कुठचे बाबा आहेत ते. तिकडे आंबा आहेत आणि इकडे बसतो. मामा आहेत ना. मामा बाबा आहे ना. मामा बाबा आहेत ना. काय बाबू. सापाचं मळ. चापाचं. सापाचं मळ. मग सापाचा मग. आता आम्ही पडले आता खरं झाले कारण पाऊस पडला. हा बघ फणस बाबू. तो बघ जॅकफ्रूट दिसत नाही आंधळ्या. तो बघ समोर वरती कुठे आहे. हा काय फणस. नको. बिट्टूने आम निकाला.
तो तिथला पण काढ ना. मला जायचं इकडून घ्या. तामा चला. काय ग हे काय बाबू? ए बेबा काय आहे? बेबा हे काय आहे? नाही दुसरं काय बोलतात? डुडुंडुंग. चलो चलते गाइस, हम लोग ने नाम निकाला. सावतानी बकरी घेतली आहे. अरे वा बेबाकडे दिली आहे बकरी. माझं बिट्टू घाबरतं. बिट्टूनी पण घेतलंय. आवाज करते ती. बिट्टू बघा नानू पकडू दे ना बिट्टूला. भाऊ पकड. काय नाही बाबू घे ना. आता घेतलेलं काय झालं काय बावळट? मी आहे ना, सावत नाहीये. बघ काका लेडीज काय नाही करत. पकड. अरे मस्त मस्त. अरे वा मस्त. चला 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 जाऊ दे जाऊ दे. पळाला. घाबरलं ते. घाबरलं आता. त्याला वाटतं पकडून देताय का काय. घाबरला. चला आता चला. चला चला चला. ची भाजी आहे ही सोनीला बनवायची आहे. आम्ही जाताना घेऊन जाणार आहे. ही बघा पोरांची पाटली चप्पल हातात घेऊन चालली आहे. चप्पल तुटलेली आहे. बस एवढे आंबे काढले. आता आम्ही घरी चाललो आहे. बघा सगळे पुढे गेलेत. मी मागेच राहिली. चालतेच आहे. इकडे एक झाड आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून थांबले ॲक्च्युली. हे तेजपत्त्याचं झाड आहे. हे पान सुकवलं ना की त्याचा तेजपत्ता होतो आणि जी साल असते त्याचं दालचिनी होते. जवळून दाखवते. तेजपत्त्याचं झाड आहे गाईस. मला माझ्या सासूबाईंनी दाखवलेलं. मी लक्षात ठेवलं तर म्हटलं तुम्हाला दाखवूया. चलो. तर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मामांची आंब्याची बाग कशी वाटली? मी जी काही माहिती सांगितली ती कशी वाटली ती कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आपण भेटू उद्या पुन्हा एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. थँक्स फॉर वॉचिंग.